माझ्या बहिणीला त्या काळी वडिलांनी आर्मीतल्या आमच्या दाजींना दिली. आमचे दाजी म्हणजे कारगिल युद्धात लढलेले. त्यांनी एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली तर काय बोलायलाच नको. आजकाल या जवानांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. भैयासारखी माणसं असली ना तो लोकांना विक्रम बद्दल कळेल, त्याच्या पराक्रमाबद्दल कळेल, त्याच्या त्यागाबद्दल कळेल. हा अहो ही आयडिया भैयांचीच होती की म्हणजे गावात आलं ना की पहिल्यांदा काय दिसेल ना तर आपल्या विक्रमचं नाव दिसेल. हे भैयांचं ध्येयच होतं. भैया मी फार पुढचं बोलत नाही, पण अशी समाजसेवा करत राहिला तर आपल्या पक्षाचे भावी आमदार नक्की व्हाल. तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला तिकीट तर आम्ही देऊच. हो साहेब, तुम्ही बोललाय ह्यातच सगळं आलंय. काय टॅलेंट. हा नाहीतर काय. आणि तुम्हाला सांगतो साहेब, भैयांच्या डोक्यात अशा विविध आयडिया आहेत. आता ते स्त्रियांसाठी वेगवेगळ्या योजना आणायचं त्यांच्या डोक्यात आहे. तुम्ही म्हणताय असं आमदार जर झालं ना तर देशातील आदर्श गाव बनवून टाकतील भैया. अहो खरं तर स्त्रिया आणि जवान हेच आपला देश सांभाळतात. म्हणजे जवान तिकडं सीमेवर आणि स्त्रिया इकडे घरी. खरं तर आमच्या मनात फार आदर आहे जवानांचा, स्त्रियांचा. आणि अहो थांबा, कुठे चालला वहिनी? अहो आत नका वहिनी. वा हर्षवर्धन वा, खरंच एवढा आदर आहे व्हय जवानांचा, त्यांच्या कुटुंबाचा आणि स्त्रियांचा. शीतल, तुम्ही जरा बाहेर थांबा, आम्ही जरा महत्वाचं बोलतोय. मला बी महत्वाचंच बोलायचंय. एवढा आदर आहे म्हणून एका फौजीच्या बायकोशी सुडानं वागतोस व्हय? सोडा ना. अहो नाही, ते असंच काहीतरी बोलतायत त्या. होय होय वहिनी, चला बाहेर तुम्ही. तसं काय नाही, चला. थांबा, बोलू द्या त्यांना. तुम्ही फौजींच्या मिसेस ना? आपण भेटलो होतो शहीद विक्रम राऊत यांच्या घरी. व्हय साहेब, मीच आहे ती. बोला ना. साहेब, मला तुमच्याशी लई महत्वाचं बोलायचंय साहेब. मी जे काय सांगते ते स्पष्टच सांगते. तुम्हाला जे वाटतंय ते बोला. यो हर्षवर्धन गावकऱ्यांची फसवणूक करतोय. अहो साहेब, काय पण बोलती. भैया बोलू द्या त्याला. बोल. यानं कमानीसाठी सक्तीनं वर्गणी गोळा केली होती. सगळ्यांकडनं 1000 रुपये गोळा केले होते. साहेब, अहो ज्यांना शक्य नाही ते कुठनं एवढं पैसा आणणार? आणि तेवढंच नाही तर मला रस्त्यात एकटीला गाठून धमकी बी दिली होती. की मी संस्था काढणार, बॉडीवर आपल्याच गावातल्या माणसांना घेणार आणि जी काय पैसे मिळणार ते स्वतः लाटणार. अहो साहेब, ज्या शहीद विक्रमच्या माऊलींना तुम्ही मदत केली त्यांना रोज जेवण देऊन त्यांच्याशी गोड गोड बोलून मदत म्हणून मिळालेला पैसा स्वतः लाटण्याचा प्लॅन आहे याचा. अहो साहेब, खोटं बोलतायत या. वय खोटं बोलते?
आर्मीत भरती होण्यासाठी येणाऱ्या पोरांची प्रॅक्टिस बंद व्हावी यासाठी प्रयत्न कशाला केलं होतं? मी वय तूच. आणि हे खोट आहे असं बोलूच नकस, कारण मी त्यांच्या घरातल्यांना हिचं समोर आणून विचारू शकते, समजलं? हे बघा, तुम्ही काय बोलताय? सरळ सरळ आरोप करताय तुम्ही. हा हेच हेच साहेब, हे आरोप करतायत आमच्यावर. हो नाही नाही साहेब, मी जे काय सांगते ते खरं सांगते. विचारा याला मला भेटून धमकुलं होतं का नाही ते विचारा. काय भैया, अहो कुठं ऐकताय यांचं? येड लागलंय यांना. असं मी ना अख्खी गावातले म्हणते. नवरा बॉर्डरवर गेला ना तोपासून असं पैसटल्यासारखं वागतंय. ए चल चल बाहेर तू अहो, नाही चल. साहेब. ए! परत मला हात लावायचा नाही हा? आणि तुझा जो काही रुबाब आहे ना तो दुसऱ्यांवर झाडायचा, माझ्यावर नाही. भैया काय लावलं हे? आता तर तुम्ही स्त्रियाबद्दल बोलत होता ना. एवढे ठोंगी आणि खोट माणसाने असू नये. ज्याला जवान आणि त्यांच्या फॅमिली बद्दल आदर नाही अशा माणसांना आमच्या पक्षात स्थान नाही. हो साहेब ते तसं. आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद. अहो ती येडी पुन्हा मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नका. अहो साहेब जय महाराष्ट्र. शितले, लई मोठी चूक केलीस तू. लई महागात पडणार आहे तुला. लई महागात पडणार आहे.